दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप चालू असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावर खात्रीशीर उपाय. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 आणि 73 87 34 34 77. आमच्या सरपंच तुमच्या सरपंच कर्तव्य होतं नाही बाबा, तुम्ही का बसताय तिथं, काय चाललंय? एकदा तर तुम्हाला विचारलंय का? दीपक शेठ म्हणले, एक मिनिट मला थांबून आला. दीपक शेठ म्हणले की तुम्हाला कुठल्याही पुढाऱ्यांनी सिरियस घेतलेलं नाही. मला प्रामाणिकपणे सांगायचं, तुम्ही स्वतःला सिरियस घेतलंय का? नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. शेतकऱ्यांच्यावर प्रचंड मोठा अन्याय करणारा अन्यायकारक शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करत कुंडल, घोगाव, दुधोंडी, कुंभारगावसह जनजागृती बैठका चालू आहेत. शेतकऱ्यांच्यामध्ये नवीन अन्यायकारक हायवेविषयी मोठा रोष आहे. कराड तासगाव रस्त्यावरील बाबासाहेब पाटील मंगल कार्यालय येथे दिनांक 4 मे रोजी सायंकाळी 4 वाजता शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीने सर्वपक्षीय शेतकरी एल्गार मेळाव्याचे आयोजन केले, अशी माहिती ॲडव्होकेट दीपक लाड यांनी दिली. हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी एकजुटीचा नारा देण्यात येणार आहे. शेतकरी एकजुटीचा विजय असो. की बाबा तुमचं वर घाटाव 25 लाख रुपये एकर आहे, तुम्हाला 1 कोटी मिळालं त्याला, पण 1 कोटी रुपये पण पैसे टीचर मिळणार आहेत का? मिळणार नाही. आजच्या मी कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांना विचारलं, त्यांना तर बुद्धी आहे नाही, आपल्याला पैसे भेटते आपण करूया. त्यांना कॉन्टॅक्ट केला, बाळूचं पाहुणं जाईल, त्यांना फोन केला, त्यांना विचारलं काय झालं, तर ते म्हटले आमच्या जमिनी रोड त्याच्या तिथं 16 लाख रुपये 17 लाख रुपये असे गुंठा चालू आहे, त्यांनी काढला 1 लाख रुपये गुंठ्यानं रे. दुसरी गोष्ट टाकलं तर पूल त्या एरियातून होणार होतं. मग ती पूल टाकलं तर आमच्या जमिनीचं राहिलेलं व्हॅल्युएशन काय होणार, काय होणार नव्हतं. अक्षरशः सगळं गावाची सगळे ज्यांचा काय संबंध आहे ती सुद्धा सहभागी झाली. शिवाय शेजार बाजार गावाची सुद्धा सहभागी झाली. त्यांचा सरपंच सुद्धा फ्रंटला राहून काम करत होता. आज 4-5 दिवस झाला आम्ही धडपडतोय, मिटिंगा घेतोय, करतोय. आमच्या सरपंच तुमच्या सरपंच कर्तव्य होतं नाही बाबा, तुम्ही का बसताय तिथं, काय चाललंय? एकदा तर तुम्हाला विचारलंय का? दीपक शेठ म्हणले, एक मिनिट मला थांबून आला. दीपक शेठ म्हणले की तुम्हाला कुठल्याही पुढाऱ्यांनी सिरियस घेतलेलं नाही. मला प्रामाणिकपणे सांगायचं, तुम्ही स्वतःला सिरियस घेतलंय का? ऑस्ट्रेलिया किंवा दाखवते बघा, शिकारी एखाद्या होलात भुईमुगाच्या शेंगा टाकते आणि माकडे त्याला हात घालते, मूठ बंद करते. आता शेंग काढताना मूठ तिने झाकली असल्यामुळे त्या होलातून मूठ बाहेर निघत नाही. अक्षरशः तुमच्या अवस्था सरकार करणार आहे, तुमच्या पुढे काय ते पैसे तुकडे टाकणार आहे, तुमची मूठ बंद होणार, तुम्ही हलणार, तुमचा जीव जाणार आहे. ही जर तुम्हाला कळत नसेल तर ह्याच्यासारखं दुर्भाग्य काय नाही. मी माझ्या घरात सांगितलं, माझ्या शेजार सांगितलं, तुम्ही सिरियस होऊन किती चांगलं सांगितलं, बाबाला मिटिंग आहे आपण जाऊया. प्रामाणिकपणे तुमच्या काळावर तुम्ही सांगा की मी माझ्या चुलत भावाला बोललोय, शेजाऱ्याला बोललोय, मित्राला फोन करून बोललोय. तुम्ही तर सिरियस आहात का? आज काही एवढीच लोक आहेत का आपल्या भागात? आता संख्या किती आहे? 84. तर येणारा का तुम्हाला माफ करा? ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.